श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा माघ महिन्यातील अमावास्या ही मंगळवारी म्हणजेच 17 फेब्रुवारी रोजी आहे. मंगळवारी अमावास्या आल्याने या अमावास्येला भौम्यवती अमावास्या असे देखील म्हटले जाते. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याची अमावास्या तिथी ही सोमवारी म्हणजे 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:47 सुरू होईल, तर मंगळवारी म्हणजे 17 फेब्रुवारीला सायंकाळी 4:27 समाप्त होईल. आणि शास्त्रानुसार ज्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेस जी तिथी असते ती दिवसभर मानली जाते. म्हणूनच 17 फेब्रुवारी रोजी माघ अमावास्या साजरी केली जाईल. माघ अमावास्येला मौनी अमावास्या असेही म्हणतात. या दिवशी सूर्योदयापूर्वी कोणत्याही पवित्र नदीत किंवा घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. अमावास्या ही पितरांची तिथी मानली जाते. या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने तर्पण, श्राद्ध किंवा पिंडदान केल्याने पितृदोष दूर होतो आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी मौन पाळण्याचे विशेष महत्त्व आहे. मौन पाळल्यामुळे आत्मचिंतन केल्याने मानसिक शांती वाढते आणि मनाला शांती मिळते. अमावास्येच्या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्न, तीळ, गूळ, कपडे किंवा ब्लँकेट दान करणे महापुण्य मानले जाते. यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि आर्थिक चणचण दूर होते. ज्यांच्या कुंडलीत शनी किंवा राहूचे दोष आहेत त्यांनी या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावावा. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून प्रदक्षिणा घातल्याने सौभाग्य वृद्धी होते. पिंपळाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात अशी श्रद्धा असल्यामुळे विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे लाभदायक ठरते. या अमावास्येला रुद्र, अग्नी तसेच ब्रह्माची पूजा करण्याची प्रथा आहे. त्यांना उडीद, दही, पुरी असे नैवेद्य दाखवून व्रतकर्त्याने स्वतः पदार्थाचे एक वेळ सेवन करावे असे शास्त्रात म्हटले आहे. माघ अमावास्येला सोमवार, मंगळवार, गुरुवार किंवा शनिवार या 4 वारपैकी एक असेल तर या अमावास्येच्या व्रताचे फळ सूर्यग्रहणापेक्षा अधिक मानले जाते. या अमावास्येला विशेष म्हणजे या तिथीला युगारंभ झाला असे मानले जाते. आपल्या पूर्वजांचा जन्म म्हणून या दिवशी पित्राधिकाचे स्मरण करून अपिंडिक श्राद्ध करावे असे म्हटले जाते. अपिंडिक श्राद्ध म्हणजे पिंड आणि अन्य विधी न करता केवळ पित्रांच्या नावाने आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचे आहे. कारण असं म्हटलं जातं की अमावास्या तिथीला आपले पित्र या भूतलावर येतात. ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा आणि कोणते दान हे केलेले आहे. हे दान केल्यामुळे आपल्या कुटुंबावर ते प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुख समृद्धीचा आशीर्वाद देत असतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष सुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. धार्मिक दृष्ट्या माघ अमावास्येला अनन्यसाधारण असं महत्त्व असल्याचं म्हटलं जातं. म्हणून या दिवशी काही प्रभावी आणि उपाय सुद्धा आवर्जून केले जातात. आणि म्हणूनच माघ अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू. ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्याला सर्व अडचणीतून मार्ग तर मिळणारच आहेत, पण आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत. त्यांच्या कृपेने आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. तर ती कोणती वस्तू खायला द्यायची आहे, कोणत्या वेळेत खायला द्यायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. हिंदू धर्म ग्रंथानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात. यालाच आपण पितृदोष म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दोष असतात. त्यापैकी एक म्हणजे पितृदोष. ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो. दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनात निर्माण होतात. या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता, प्रगतीत अडथळे, अचानक आजारपण, संकट, संपत्तीची कमतरता, सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष, तसेच आपल्या मुलांना वारंवार आजारी पडायला लागतं. ते चिडचिड करतात, हट्टीपणा करतात. त्यांना गेलेला अभ्यास लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली असतील पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसतील. बऱ्याचदा मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील.
तर या प्रकारच्या समस्या निर्माण होतात जर आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो. आणि ह्या काही पवित्र तिथी आहेत, या तिथींना जर आपण आपल्या पितरांची सेवा केली, पूजा केली तर आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष निश्चितच दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. कारण असं म्हटलं जातं, अमावास्या तिथीला आपले पितृ मृत्यू लोकातून या भूतलावर येतात. ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत. आणि ही गोसेवा केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि ते आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. त्याचबरोबर अमावास्येच्या दिवशी माता लक्ष्मी ही जागृत या भूतलावर भ्रमण करत असते आणि जो भक्त खऱ्या श्रद्धेने, खऱ्या मनाने माता लक्ष्मीची पूजा आणि सेवा करतो त्याचं घर ती कायम धनधान्याने भरत असते. कारण गाईला सुद्धा माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं. म्हणूनच ही गोसेवा केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची सुद्धा भरभरून कृपाही होत असते. आता ही गोसेवा आपल्याला कधी करायची, तर तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात. याकरता आपल्याला काय करायचं, घरामध्ये सगळ्यात पहिली चपाती जी आहे ती आपल्याला गाईकरता तयार करायची. कणिक मळायचं, मळताना त्यामध्ये आवर्जून आपल्याला थोडीशी हळद घालायची. हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. आता छानशी चपाती तयार करून घ्यायची. त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं. तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते. तसेच आपल्याला त्यावर एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा आहे. गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तता मिळते. राहू, केतू, शनी, मंगळ दोषापासून मुक्तता मिळते. ज्या मुलामुलींच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्यांनी आवर्जून अशी गोड चपाती गाईला खायला द्यावी. त्याचबरोबर त्या चपातीवर आपल्याला थोडेसे काळे तीळ सुद्धा टाकायचे. तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण असे काळे तीळ आपण गाईला खायला देतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. कारण तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं. आता जर गाय तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे. गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं, तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हातातनं गाईला ही अशी गोड चपाती खायला द्यायची की अगदी तुम्ही हिरवा चारासुद्धा गाईला खायला देऊ शकतात. गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह हा बलवान होतो. बुध ग्रह हा नोकरी, व्यवसाय, करिअरशी संबंधित मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर आपल्याला नोकरी, व्यवसाय, करिअरमध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं. त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला पाणी हे प्यायला द्यायचं आहे. गाईला पाणी प्यायला दिल्यानंतर आपल्याला तिच्या भोवती 11 प्रदक्षिणा मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा. 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला आवर्जून गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळात टिळा हा लावायचा. कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं. आता गाय जर स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला तिच्या पाठीवर हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही व्यक्त करायची. अशा रीतीने ही गोसेवा जी आहे ती आपल्याला माघ अमावास्येच्या दिवशी करायची. ही सेवा केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष नष्ट होऊन आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडनं ही गोसेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.